आजकाल ना मुलगा बघताना एवढ्या गोष्टींची काळजी घेतली जाते ना की प्रचंड. जसं काय आपण एखाद्या ढिगाऱ्यातून आहे ना सुई काढतो शोधून अशा पद्धतीने. आता मला सांगा, काही म्हणतात की ज्या गाठी आहेत, ज्या जोड्या आहेत त्या वरतीच बनतात, स्वर्गात बनतात. मग एवढ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे का? आहे, आई वडिलांसाठी आहे, खरं आहे. कारण आपण लहानाचं मोठं ज्या मुलीला करतो एवढ्या लाडाने, कौतुकाने, सगळ्या गरजा भागवतो आणि खूप 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 लाडाने. आणि ते म्हणतात ना की आपलं काळीज असतं, ते आपला जीव असतो. त्या मुलीला सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, डेंजर गोष्ट आहे. ती सांभाळणं आई वडील हे करत असतात आणि दुसऱ्याच्या हाती सोपवणं तिचा हात म्हणजे हे खूप टेन्शनचं काम असतं. तर ठीक आहे की आई वडिलांनी सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. हा मुलगा सरकारी नोकरी करतोय का, ते किती शिक्षण झाले, त्याच्या घरी शेती किती आहे, त्याचा मोठा वाडा आहे का, त्याच्या घरी काम करायला नोकर चाकर आहेत का, त्याची बागायत किती आहे, वा वा वा, त्याचं त्याला व्यसन आहे का, आणि हेन तेन तेन सगळ्या गोष्टी बघणं ठीक आहे. अशाने तर बिचारी गरीब पोरं बिन लग्नाचेच राहतील, श्रीमंत मुलांचीच लग्न होतील आणि सरकारी नोकरीवाल्यांचीच लग्न होतील. ती चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आपली मुलगी चांगल्या घरी जावी हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आजकाल अजून एक नवीन फॅड सुरू झालंय की मुलाचा सिबिल स्कोअर किती आहे हे सुद्धा आता बघितले जाते हळूहळू. आता हे किती टेन्शनचं काम आहे. तुम्ही स्वतः विचार करा, सिबिल स्कोअर तो त्याच्या पद्धतीने घेईल, त्याच्या पद्धतीने फेडेल. थोडंसं थोडंसं इकडे तिकडे मागे पुढे काही गोष्टी झाल्या तर काय करू शकतो. कारण अप अँड डाऊन चालू आहे. सध्या तो नवीन तरुण मुलगा आहे. काही गोष्टी मागे पुढे होत असतील, कारण तो मुरलेला नाहीये, त्याला खूप गोष्टी माहिती नसतात, होत असतील. मग सिबिल स्कोअर जर त्याचा कमी असेल ना तरी सुद्धा लग्न मोडली जात आहेत आजकाल. आणि तुम्हाला काय सांगू, मुली खूप कमी आहेत आजकाल. मुली खूप कमी आहेत. कारण का, मुली आहेत पण शिक्षण केलेल्या जास्त आहेत, या शिक्षण न केलेल्याही जास्त आहेत. म्हणजे तफावत खूप प्रकारची आहे. कारण काय झालंय, गावच्या ठिकाणी मुलींना शिकू दिलं जात नाही, कारण शाळा जराशा लांब असतात आणि घरं खूप कमी असतात आणि मधून माळरान वगैरे या रोडवरून जाणं, या भीती वाटते आई वडिलांना की आपली मुलगी रात्रीची 6 वाजता कशी येईल, काय येईल. म्हणून 10वी-12वी झाली का शिक्षण त्यांचं थांबवलं जातं आणि लगेच लग्न उरकण्याचं ते पद्धतीमध्ये असतात. या काही फॅमिली चांगल्या आहेत, त्या आपल्या मुलींना स्पेशली मुलींना खूप छान शिक्षण तिथं दिलं जाते. असेही काही आहेत. तर पण जर तुम्ही मुलांचा सिबिल स्कोर पाहताय तर मुलींचीही जर काही हिस्ट्री जर त्या मुलाने मागितली तर किती वांदे होतील तुम्ही स्वतः विचार करा. कारण आजकाल अशा मुली आहेत की त्यांचं वर्षभरात किती किती क्याव क्याव नाही याव याव नाही, किती किती पुढे पुढे कॉन्टॅक्ट्स आहेत, किती किती काय काय झोल मचाल आहे. हे जर त्या मुलाला समजलं तर त्या मुलीचं लग्न जुळेल का? जर त्या मुलीचा पूर्ण फोनचा रेकॉर्ड आहे तो सगळा त्या मुलाने सगळा चेक केला आणि सगळं काही त्यानं सर्टिफिकेटच मागितलं तर मग त्या मुलीने काय करायचं. म्हणून कसं आहे ना, जर चांगला मुलगा आहे, स्वभावाला चांगला आहे, तर लग्न खरंच होऊ देणं ठीक आहे, काही वाईट नाही आहे. कारण शक्यतो मला तर वाटते की कोणीही लांब मुलगी देत नाही लग्न करण्यासाठी. नातेवाईकांमध्ये या भावकीच्या थोडंसं ओळखीमध्येच हे असं लग्न केलं जातं. लांब दिलं तर कसं त्याचं येणं जाणं कमी होतं, येत नाही लवकर, आपल्याला काही गोष्टी समजत नाही, म्हणून जवळपासच लग्न केली जातात. त्यामुळे आपल्याला शक्यतो माहिती असतोच ना की मुलगा कसा आहे. मग एवढ्या गोष्टींची पडताळणी, त्यामुळे खरंच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मुलाच्याही काही प्रॉब्लेम्स आहेत, मुलीच्याही काही प्रॉब्लेम्स असतील, तर सगळ्यांनी जुळवून घेऊन ज्या काही भगवंताने गाठी बांधलेल्या आहेत त्या गाठी जुळवून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि नाहीतर मग मुलींचेही वांदे होतील. जर काही नवीन पद्धती सुरू झाल्या तर मुलींचे तर लय वांदे होतील आणि बिचारी मुलंही मग बिन लग्नाचे राहतील, मुलीसुद्धा बिन लग्नाच्या राहण्यास सुरुवात होऊ शकतं. काही सांगता येत नाही, कारण आजकाल प्रचंड अशी प्रगती होत चाललेली आहे आपल्या भारताची आणि त्यात महाराष्ट्राची आणि सगळीच. तर मुलगी बघताना या मुलगा बघताना जरा सांभाळून